नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहुयात क्रीडा क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सवर शानदार विजय मिळवलाय. मुंबईने गुजरातवर 20 धावांनी विजय मिळवत मुंबईने यंदाच्या प्लेऑफमध्ये क्वालिफायर 2 मध्ये धडक मारली आहे. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाज फलंदाजांनी या सामन्यात योगदान दिलंय, पण जगातील उत्कृष्ट वेगवान गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहच्या एका यॉर्कर्सनं सामन्याचा रोख बदललाय. बुमराहच्या त्या षटकातील एक चेंडू सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरलाय. मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सवर 20 धावांनी दणदणीत विजय मिळवलाय. या विजयासह मुंबईचा संघ प्लेऑफच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पोहोचलाय. रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह मुंबईच्या या विजयाचे शिल्पकार ठरलेत. रोहित शर्माने 80 धावांची वादळी खेळी करत मुंबईच्या विजयाचा पाया रचला, तर बुमराहने आपल्या गोलंदाजीने सामना फिरवलाय. रोहित शर्मा याला हर्षा भोगले यांनी विचारलं की तू जेव्हा अर्धशतक केलं आहेस तेव्हा संघ जिंकलाय. यावर रोहित म्हणालाय, मी 4 अर्धशतकच केली आहेत, पण मला अजून अशा अर्धशतकी खेळी करायला आवडतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील प्रतिभावान क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी यांची भेट घेतली आहे, जो अलीकडेच IPL मध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरलाय. राज्याचा 2 दिवसांचा दौरा संपवणाऱ्या पंतप्रधानांनी त्यांच्या एक्स हँडलवर पाटणा विमानतळावर सूर्यवंशी याच्यासोबत झालेल्या भेटीचे फोटो शेअर केलेत. मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सकडून 20 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर गुजरात टायटन्स IPL 2025 मधून बाहेर पडलाय. या पराभवामुळे स्टँडमधील खेळाडूंच्या कुटुंबियांमध्ये भावनिक प्रतिक्रिया उमटल्या, ज्यात मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराचा मुलगा आणि कर्णधार शुभमन गिलची बहीण शाहनील यांचाही समावेश होता, ज्यांना सामन्यानंतर रडताना पाहिलं गेलं. फारुख अहमद यांना पदावरून हटवल्यानंतर बांगलादेशचे पहिले कसोटी शतकवीर अमीनुल इस्लाम यांची क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माझ्यासाठी ही एक नवीन उच्चांकी कामगिरी आहे, असे 1999 मध्ये बांगलादेशच्या पहिल्या विश्वचषकात कर्णधारपद भूषवणारे आणि बुलबुल म्हणून ओळख जाणारे अमीनुल यांनी पत्रकारांना सांगितले. खेळाडूतून निवृत्ती घेतल्यानंतर 57 वर्षीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि आशियाई क्रिकेट परिषद यांच्या विकासात काम केलंय. फाटलेल्या काट्या असूनही पूजानं योगासन आणि जिम्नॅस्टिकमधून उंच उडीत प्रवेश केलाय, तेव्हा शुक्रवारी दक्षिण कोरियामध्ये तिने सुवर्ण पदक जिंकण्याची सर्वोत्तम कामगिरी केली. आम्ही पोत्या भरण्यासाठी तांदळाच्या भुशा आणि गवताचा वापर केला, त्या पोत्यांमुळे लँडिंग मॅट तयार झालं, असं प्रशिक्षक बलवान म्हणालेत. शुक्रवारी बंगलोर येथे झालेल्या 2 फिका आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यांपैकी पहिल्या सामन्यात उझबेकिस्तानकडून भारतीय महिला फुटबॉल संघाचा 0-1 असा पराभव झाल्याने दियोरा खोन खाबिबुल्लाएवाने एकमेव गोल केलाय. पहिल्या हाफमध्ये गोल शून्य सामना संपल्यानंतर 56व्या मिनिटाला खाबिबुल्लाएवाने गोल करून यजमान संघाचा विजय निश्चित केलाय. रात्रीच्या सत्रात गतविजेत्या कार्लोस अल्कराजनं दामिर जुमुहुरचा 6-1, 6-3, 4-6, 6-4 असा पराभव करून फ्रेंच ओपनच्या 4थ्या फेरीत प्रवेश केलाय. दुसऱ्या मानांकित स्पेनच्या या खेळाडूनं यापूर्वी कधीही 33 वर्षीय बोस्नियन खेळाडू जुमुहुरशी सामना केला नव्हता, जो कधीही कोणत्याही मोठ्या स्पर्धेत तिसऱ्या फेरीच्या पुढे गेला नव्हता. या बातमीचा वेळ झाली आहे. स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.